तैयार हो। मी त्यास प्रफुल्लभाईंना विनंती केली, म्हटलं प्रफुल्लभाई आप वैसे भी 6 साल के लिए चुनकर आ गए और ऊपर आपका जो होना है वो आप राज्यसभा में रहो कि लोकसभा में रहो, वो तो होना ही होना है, तो क्यों हमारी सिटिंग सीट को आप अनसीट करना चाहते हो। एका मिनिटात प्रफुल्लभाईंनी सांगितलं नाही, भारतीय जनता पार्टी लढते आहे, त्यांनी लढावं, मी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील। हे देखील मनाचं जे मोठेपण त्यांनी दाखवलं। खरं म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, पण कधी कधी सांगितल्या नाहीत तर मोठेपण देखील लोकांना कळत नाही, आणि म्हणून मी प्रफुल्लभाईंचं अतिशय मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो। आमचे परिणय फुके देखील माझ्याकडे आले होते, म्हणाले नाना पटोले लढत असतील तर मला लढायचं आहे। अरे म्हटलं बाबा मागच्या वेळेस तुम्ही लढलात, पुढे लढाल, तुम्हाला काय सगळीकडे नाना पटोलेच दिसतात का? म्हणाले नाही